श्री स्वामी समर्थ कृपा सिंधू चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बघूया मेष राशीचे साप्ताहिक राशीफळ दिनांक 24 ते 30 ऑगस्ट 2026 चे साप्ताहिक राशीफळ। मेष राशीच्या व्यक्तींसाठी 24 ते 30 ऑगस्ट 2026 हा आठवडा अनेक बाबतीत महत्त्वाचा ठरणार आहे। या आठवड्यात काही कामे अपेक्षेप्रमाणे थोडी उशिरा पूर्ण होतील, मात्र प्रयत्न सोडले नाहीत तर त्याचे परिणाम चांगले मिळू शकतात। ग्रहस्थितीचा अभ्यास केला असता सूर्य आणि बुधामुळे विचारशक्ती, निर्णय क्षमता आणि कामाशी संबंधित हालचाली वाढतील, तर शुक्रामुळे नातेसंबंध आणि सुखसोयीच्या बाबतीत आकर्षण वाढू शकते। मंगळाची ऊर्जा तुम्हाला अधिक सक्रिय ठेवेल, परंतु घाई आणि चिडचिड करणे टाळावे। गुरूची साथ काही महत्त्वाच्या निर्णयांमध्ये आशावाद देईल, तर शनी तुम्हाला शिस्त, संयम आणि जबाबदारीचे महत्त्व जाणवून देईल। त्यामुळे हा आठवडा अचानक मोठा बदल करण्यापेक्षा योग्य नियोजन करून पुढे जाण्यासाठी चांगला आहे। आर्थिक स्थितीचा विचार केला असता आठवड्याच्या सुरुवातीला घरगुती गरजा, प्रवास, दुरुस्ती किंवा एखाद्या आवश्यक वस्तूसाठी खर्च होऊ शकतो। पैसा येण्याचे मार्ग सुरू राहतील, परंतु हातात आलेला पैसा लगेच खर्च करण्याची प्रवृत्ती टाळावी। जुने पैसे मिळणे, थकलेली रक्कम परत मिळणे किंवा एखाद्या कामातून अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते। नवीन गुंतवणूक करताना केवळ कोणीतरी सांगितले म्हणून निर्णय घेऊ नका। त्या गुंतवणुकीसंबंधी कागदपत्रे, नियम व अटी तपासूनच पुढे निर्णय घ्यावा, असा सल्ला देण्यात येतो। मोठी आर्थिक जोखीम घेण्यापेक्षा सध्या उपलब्ध असलेल्या पैशाचे योग्य नियोजन करणे फायद्याचे ठरेल। नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा कामाचा ताण वाढवणारा असला तरी स्वतःची क्षमता दाखवण्याची संधी देणारा आहे। वरिष्ठांकडून एखादी नवीन जबाबदारी तुम्हाला मिळू शकते। सुरुवातीला ती जबाबदारी कठीण वाटेल, पण ती व्यवस्थित तुम्ही पूर्ण केल्यास तुमच्या कामाबद्दलचा विश्वास वाढेल आणि तुम्हाला वाहवाहीसुद्धा मिळेल। परंतु सहकाऱ्यांशी बोलताना शब्द जपून वापरावे, मतभेद निर्माण होऊ शकतो। जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल आणि नवीन नोकरी शोधत असाल तर मात्र सध्याची नोकरी सोडण्याची घाई न करता नवीन नोकरी आधी निश्चित झाल्यानंतरच निर्णय घेणे योग्य राहील। कामाच्या ठिकाणी तुमच्या जुन्या अनुभवाचा उपयोग होईल। व्यवसाय करणाऱ्यांसाठी आठवडा हळूहळू प्रगती देणारा आहे। नवीन ग्राहकांशी संपर्क होऊ शकतो आणि आधी केलेल्या कामातून पुन्हा व्यवसाय मिळण्याची शक्यता आहे। भागीदारीच्या व्यवसायात मात्र पैशापेक्षा स्पष्ट व्यवहार आणि लिखित ॲग्रीमेंटला महत्त्व द्यावा। ग्राहकांना दिलेले आश्वासन वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा। ऑनलाईन व्यवहार, मार्केटिंग, जाहिरात, विक्री किंवा नवीन ग्राहकांशी संपर्क करणाऱ्यांना विशेष फायदा होऊ शकतो। आठवड्याच्या मध्यावर एखादी महत्त्वाची चर्चा होऊ शकते आणि त्यातून पुढील काळासाठी व्यवसायाची नवीन दिशा स्पष्ट होऊ शकते। काही दिवस घरातील व्यक्तींच्या गरजा आणि जबाबदाऱ्या वाढलेल्या जाणवतील। एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या सल्ल्याची आवश्यकता तुम्हाला भासू शकते। घरातील एखाद्या विषयावर तुमचे मत वेगळे असले तरी आवाज वाढवण्यापेक्षा शांतपणे चर्चा करणे गरजेचे ठरेल। पती पत्नीमध्ये एखाद्या जुन्या विषयावर वाद होऊ शकते, परंतु त्यातून योग्य तो मार्ग काढावा। घरात एखादी छोटी आनंदाची बातमी, भेट किंवा शुभ कार्यक्रमाची चर्चा होण्याची सुद्धा शक्यता आहे। प्रेमसंबंधाच्या बाबतीत मेष राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात भावना मनात ठेवण्यापेक्षा योग्य शब्दात ती व्यक्त करणे आवश्यक आहे। अविवाहित व्यक्तींना एखाद्या कार्यक्रमात नवीन व्यक्तीशी संपर्क होऊ शकतो, मात्र पहिल्याच भेटीत मोठ्या अपेक्षा ठेवू नका। आधी समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करावा आणि करू द्यावा, त्यानंतर निर्णय घ्यावा। प्रेमसंबंधात असणाऱ्यांनी गैरसमज निर्माण झाला असेल तर संवाद करून तो दूर करण्याचा प्रयत्न करावा। आपल्या जोडीदाराच्या मताचा नेहमी आदर करावा, त्यामुळे नाते अधिक मजबूत होऊ शकते। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचे परिणाम देणारा आहे, पण अभ्यासात सातत्य ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे। एखादा विषय कठीण वाटत असला तो पुढे ढकलण्यापेक्षा शिक्षक, मार्गदर्शक किंवा मित्राची मदत घ्यावी। परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी
मोबाईल तसेच सोशल मीडिया अनावश्यक बाबीकडे लक्ष विचलित होऊ नये याची काळजी घ्यावी. त्यामुळे अभ्यासातील गुणवत्ता सुधारेल. आठवड्याच्या उत्तरार्धात आत्मविश्वास वाढू शकतो आणि आधी केलेला अभ्यास उपयोगी ठरेल. स्पर्धा परीक्षा किंवा महत्त्वाच्या प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी नियोजनबद्ध अभ्यास करावा. आरोग्याच्या बाबतीत मोठी भीती बाळगण्याचे कारण नाही, मात्र अनियमित दिनचर्या त्रासदायक ठरू शकते. झोप कमी होणे, थकवा, डोके जड वाटणे, पचनाशी संबंधित किरकोळ त्रास किंवा शरीरात आळस जाणवू शकतो. कामाच्या तणावामुळे वेळेवर जेवण न होण्याची शक्यता असल्याकडे आहाराकडे लक्ष द्यावे. पुरेसे पाणी प्यावे. झोपेची वेळ निश्चित ठेवावी. शक्य असल्यास दररोज व्यायाम करावा. माझ्या प्रिय मेष राशीच्या मित्रांनो, येणारा काळ तुम्हाला अधिक यशाचा, कीर्तीचा आणि आनंददायी जावो हीच मी स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.